नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल तर आता वाजले संध्याकाळचे 7. तरी पण बघा किती उजेड आहे, म्हणजे लाईटची पण गरज नाही, एवढा उजेड आहे. आता मी फ्रेश वगैरे झाली आहे, चहा वगैरे घेऊन झाला आहे आणि देवपूजा पण करायची आहे, स्वयंपाक पण करायचा आहे. तर म्हटलं तुम्ही मला बरेच प्रश्न विचारले होते की ती धूपदाणी कुठून घेतली आहे आणि जो मी विंडो दाखवला होता, मिरर विंडो, तर त्याबद्दलही विचारलं. तर म्हटलं या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगते डिटेल्समध्ये काही थोडंफार जे कितीला घेतलं आहे, कुठून घेतलं आहे ते. देवपूजा झाल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला घेते. 6:15ला जरी घेतलं स्वयंपाकाला तर अर्धा पाऊण तासात होऊन जातो पूर्ण स्वयंपाक. तर मला बनवायची होती गवारची भाजी, नाचणीच्या 2च भाकऱ्या. चिकू खात नाही त्यामुळे नाचणीची फक्त आमच्या दोघांपुरता बनवते आणि कुकर लावते. तुरीची डाळ बनवते, ते पण तिखटवाली. आम्हाला तुरीची डाळ खूप आवडते. तर तुरीची डाळ वगैरे कुकर लावला एका साईडला आणि मग एका साईडला भाजी करायला घेतली तर मग होऊन जातो लवकर स्वयंपाक. तोपर्यंत मी कणिक पण मळून ठेवते, जर चपाती वगैरे करायचं असेल तर. भाकरी वगैरे असेल तर मग मी शेवटीच करते सगळा स्वयंपाक झाल्यानंतर. 2 भाकऱ्या होऊन जातात लगेच. मला बरेच प्रश्न आले होते की मनी प्लांटला तू कसं काळजी घेते, काय करतेस तू? खूप चांगली ग्रोथ होती तुझ्या मनी प्लांटची. तर मी जास्त काहीच करत नाही. रेग्युलर मी त्यांना पाणी वगैरे व्यवस्थित टाकते, ते पण बघते मी पाण्याची गरज आहे का, मगच टाकते. पण आता उन्हाळा असल्यामुळे मला पाणी खूप टाकावं लागतं, तर मी सकाळ आणि संध्याकाळ पाणी टाकते. आणि मी काय करते, जेव्हा मी असं तांदूळ किंवा डाळ धुत असेल किंवा भाज्या असतील तर त्या मी भिजत ठेवते पाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी झाडांना टाकते. आता हे जे तांदूळ धुते आणि डाळ धुते तर ते पाणी मी असं एका टोपात काढून घेते आणि मला वाटलं घरामधले जे झाडं आहेत त्यांना पाण्याची गरज आहे तर तेव्हा मग मी हे पाणी टाकून देते. तर आता मला 2-3 झाडांना पाणी टाकायचं आहे तर मी काढून ठेवते मग हे पाणी. म्हणजे कसं पाण्याची तर बचत होऊनच जाते आणि आपल्या झाडांना पण छान मस्त पाणी भेटतं. कारण की आपल्याला कसं चांगलं चांगलं खायला लागतं, चांगलं भाज्या आवडतात खायला, तसं त्यांच्या बाबतीत पण आहे. कांदा, लसूण, काकडीची सालं, गाजरांची सालं, काही असेल काही भाज्यांमध्ये तर ते आपण कचरा म्हणून फेकून देतो, तर ते तसंच ठेवायचं आणि त्याच्यात पाणी टाकून 12 तास तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी झाडांना टाकायचं. तर त्याचं कसं होतं, आपलंही होऊन जातं जेवण आणि झाडांचं पण जेवण होऊन जातं. त्यामुळे चांगली ग्रोथ होते. दुसरं वेगळं काहीच करायची गरज नाही आहे. पिवळी वगैरे पानं असेल तर ती काढून घ्यायची, आपण काढत नाही, तसंच ठेवून देतो झाडावरती, तर ते काही हिरवी होणार नाही नंतर. त्यामुळे पिवळी पानं दिसली किंवा कोणतंही पान सुकलेलं वगैरे दिसलं तर काढून घ्यायचं. एका ताईने मला खूप चांगली कमेंट केलेली आणि बरेच त्याच्यात टिप्स सांगितलेल्या त्यांनी मला. तर म्हटलं ते बघत असतील व्हिडिओ कदाचित, तर त्यांनी मला सांगितलं होतं की टिश्यू पेपरमध्ये तू भाज्या वगैरे ठेव, नाहीतर पेपरमध्ये ठेव, जेणेकरून पाणी वगैरे नाही सुटणार भाज्यांना. तर मग मी विचार केला टिश्यू पेपर ठेवून मग बदलत राहावं लागणार आणि पेपर जरी ठेवला तरी तेही बदलत राहावं लागेल, म्हणून मी कॉटनचे जे रुमाल आहेत तर तेच मी वापरलेत. तर त्याच्यातच मी भाज्या ठेवल्या आहेत डब्यामध्ये आणि त्याच्यात भाज्या रुमालमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्या आणि पाणी वगैरे सुटत नाही. तर हे मला आधी पण माहिती होतं, पण मी जास्त भाज्या वगैरे आणत नाही, त्यामुळे जसं आहे तसंच मी थोड्याशाच भाज्या आणते तर तसंच ठेवते. तर हे बघा पाणी वगैरे सुटत नाही. तर त्यांनी खूप चांगली टिप्स दिली, तर थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल. हे मला माहिती असून पण मी करत नव्हती. तुम्ही एवढा वेळ काढून मला छान अशा कमेंट्स केल्यात आणि खूप चांगली टिप्स पण दिली त्यांनी.
तर त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. आणि मी हे बघा तुम्ही सांगितल्यामुळे आता मी करते तसं. तर भाज्या वगैरे ठेवते मी रुमालमध्ये ठेवते पण. या 2 ज्या ब्लॅक रंगाचे प्लांटर्स आहेत ना, तर ते मला चेंज करायचं आहे. दुसरं प्लांटर घ्यायचं तर आहे, पण आता माझं मन म्हणते नको, आता खूप झालेत प्लांट्स. तर त्यामुळे मी ते तसंच ठेवलं आहे. तर त्याला पेंट वगैरे करायचा विचार चालू आहे, पण मला स्प्रे कलर कोणता घेऊ हेच कळत नाही आहे. आणि मी स्प्रे कलर कधी वापरला नाही, तर त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित ते निघून वगैरे जाईल कलर, कारण की पाणी टाकतो ना आपण झाडांना त्यासाठी. पण बघू, एखादा असेल तर सांगा मला. त्याच कुंडीला काहीतरी वेगळं काय करता येईल का, आणि वेगळं प्लांटर घ्यायची गरज नाही पडली पाहिजे. तर हे बघा मी ह्या झाडांना पाणी टाकते. तर मी माती आधी बघते, पूर्ण कोरडी माती पाहिजे. आणि हे बघा असं खालून पूर्ण पाणी निघालं पाहिजे. या पिवळ्या कुंडीत जे झाड आहे तर ते नारळाचं आहे. मी मंदिरात ठेवलं होतं तांब्यामध्ये, तर त्याची खूप वाढ झाली. त्यामुळे मग मी एका कुंडीत लावलं आणि हे बघा किती वाढले. असं अजून एक होतं तांब्यामध्ये वाढलेलं, तर मी ते बिल्डिंगमध्ये खाली लावलं आहे. तर त्याची पण खूप छान वाढ झाली आहे. जेवण वगैरे माझं बनवून झालं आहे. आंघोळ करून फक्त जेवायचं आहे. तर आज मी काय डाळ भात बनवलंय, गवारची भाजी आणि नाचणीच्या 2च भाकऱ्या बनवल्या. चिकू नाचणीची भाकरी खात नाही, तर तो डाळ भात खाईल. तर बरेच जणी मला हा प्रश्न विचारला की ही जी धूपदाणी आहे तर ती कुठून घेतली आहे. आणि जो मी तुम्हाला मिरर दाखवला होता तर त्याबद्दलही विचारलं की कुठून घेतला आहे. तर मी त्याच्यात प्राइस वगैरे काही सांगितलं नव्हतं. एका ताईने सांगितलं की डिटेलमध्ये सांग कुठून घेतला आहे, कितीला आहे. तर म्हटलं मी या ब्लॉगमध्ये सांगते. तर जो मी तुम्हाला मिरर दाखवला होता तर तो पण मी पूजा रूम मध्ये लावला आहे, तर ते पण दाखवते मी कसं दिसतंय. धूपदाणी आणि जे मिरर आहे ते त्यांची इन्स्टा आयडी मी तुम्हाला इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तर तुम्ही तिथे क्लिक करून घेऊ शकता. तो विंडोवाला मिरर आहे तर त्याची लिंक पण देते मी. तो Amazon वर पण अवेलेबल आहे, तर मी तुम्हाला Amazonचीच लिंक देते. जेव्हा मी आरसा मागवला होता तेव्हा तो फुटला होता, तर मी 250 रुपयामध्ये चेंज करून घेतलं. आणि त्यांना पण मी फोटो वगैरे पाठवला, तर त्यांनी मग ते रिफंड केले 250 रुपये. आणि Amazon वर कसं तुम्हाला जर रिटर्न करायचं असेल तर तुम्ही लगेच करू शकता आणि रिफंड पण होऊन जातं. जास्त तुम्हाला मेसेज वगैरे करावा लागणार नाही व्हॉट्सअपला रिटर्न साठी. Amazon वरती रिटर्न वगैरे करायला काही प्रॉब्लेम पण होणार नाही. तर मी आरसा पण बदलून घेतला आहे. जो तुटला होता आरसा तर तोही मी चेंज करून घेतला आहे. तुटलेला आरसा घरात नसावा साठी. तर तो पण मी लावला आहे मिरर, तर ते कसं दिसतं तेही तुम्हाला दाखवते मी. आणि जे धूपदाणी आहे तर तीही मी तुम्हाला परत एकदा नीट दाखवते. ही माझ्याकडे एक अशी वाटी आहे, खराब आहे ही. तर मी काय करते, ह्याच्यात धूप ठेवते आणि मग ती वाटी मी ह्याच्यात ठेवते असं. हे असं ठेवते, म्हणजे कसं डायरेक्ट जर धूपदाणी ह्याच्यात ठेवली ना तर हे बघा असं काळं होतं. त्यासाठी मी हे वापरते. तर हे जे आहे लाकडाचं, हे बघा एवढं काळं होतंय बघ, इथे किती काळं झालंय मध्ये. तर असं पूर्ण काळं होतं, त्यामुळे मग मी हे लाकडी धूपदाणी वापरते. हे बघा 170 रुपयाला घेतलेलं मी, शिर्डीवरून घेतलं होतं मी. तर असं Amazon वर पण भेटतं, तर ह्याची पण लिंक देते मी तुम्हाला घ्यायचं असेल तर. तर हे बघा एवढं काळं होतं. मग रोज धूप लावलं ना तर हे खूप खराब होऊन जाईल, म्हणून मग मी ह्याच्यात लावते. कधीतरी मी ह्याच्यात लावते आणि ते पण या वाटीमध्ये ठेवून लावते, कारण की हे दिसतंच एवढं सुंदर आहे. वापरून मग खूप घाण झालं ना तर मग काळं पडलं तर निघणार नाही एकदा ते. सारखं रोज धूप लावते ना तर रोज लावून मग ते खराब होणार. त्यासाठी मग मी हे वापरते. कधीतरी ह्याच्यात लावते, ते पण या वाटीमध्ये लावते. जर तुम्ही घ्याल ना तर डायरेक्ट धूप नका लावू, खराब होतं ते.
मी एक लावलं होतं तर ते तिथे काळं झालं, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, दिसत असेल ना, हे बघा थोडंसं काळं झालंय. हे पितांबरीने घासलं ना तर स्वच्छ निघून जातं. आणि ह्याला असे फुलं असे, आणि ह्याला अशी डिझाईन दिली आहे फुलांची. हे असं ओपन पण होतं, हे बघा असं. जास्त वजन पण नाहीये म्हणून मी असं चिटकवलंय. जागा जरी चेंज करायची असेल ना, ड्रिल वगैरे केलं तर ते चांगलं दिसत नाही, म्हणून मी असं चिटकवलं आहे. म्हणजे जागा जरी चेंज करायची तर ती ड्रिल करून जागा खराब होणार नाही त्यासाठी. तर हे असं दिसतं. तर मी हे पूजा रूमच्या एंट्रन्सला लावलं आहे, कारण हा जो स्पेस आहे ना हा खूप मोठा आहे. हे बघा, कॅमेरा जरी दिसत नसेल तेवढा, तरी हॉलमधून पूजा रूममध्ये येण्यासाठी भरपूर स्पेस आहे. त्यामुळे हे इथे मी लावलंय आणि खूप छान दिसतंय इथे. तर हे बघा, इथे फुटलं होतं ना, तर ते मी लावून घेतलं. पण ह्याला मी जास्त करून बंदच ठेवते. पुसायचं इथे कालच लावलाय मिरर मी, तर इथे डाग वगैरे पडलेत, ते मी पुसून घेते. आता नाही, उद्या वगैरे पुसून घेईल. आणि ह्याच्यात कलर्स वगैरे पण आहेत अवेलेबल, भरपूर कलर आहे. पण पिवळा कलर खूप छान दिसतो. आणि एक हा कलर आहे. हा जो वूड आहे ना, तर सेम असाच आहे. मी असाच घेणार होती, थोडंसं चेंज बनवून मी हा येल्लो घेतला. 1 वर्ष झालं मी वापरते. या धूपदाणीची प्राइस आहे 2999, म्हणजे 3000च आहे. तर मी 3000ला ही घेतली होती. आत्ता पण तीच प्राइस आहे. जो झरोका विंडो आहे मिरर, तर त्याची प्राइस आहे 5499. तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.